अमरावती शहरातील राजापेठ उड्डाण पुलावर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात 2 युवतींचा जागीच मृत्यू झाला। भरधाव ट्रकनं दिलेल्या धडकेत हा अपघात घडला असून कामानिमित्त अमरावतीत आलेल्या दोघींचा दुर्दैवी अंत झाला। या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे। अमरावती शहरातील राजापेठ उड्डाण पुलावर दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला। भरधाव ट्रकच्या धडकेत 2 युवतींचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात गौरी प्रमोद धर्माळे आणि हर्षा आदेश गावंडे या युवतींचा मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार दोघीही बाहेरगावच्या असून कामानिमित्त अमरावतीत आल्या होत्या। भरधाव ट्रकची धडक इतकी जोरदार होती की दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच राजापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अपघाताचे नेमके कारण आणि ट्रक चालकांबाबत पुढील तपास सुरू केला आहे। या भीषण अपघातामुळे राजापेठ उड्डाण पुलावरही काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। तसेच या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मेळघाटमधील आदिवासी आश्रमशाळेतील अन्नबाधाच्या तब्बल 2 घटना घडल्यानं महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं गंभीरतेनं दखल घेतली आहे। संबंधित विभागांना या प्रकरणी 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे। मेळघाटातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या अन्नविष बाधा प्रकरणाची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं अत्यंत गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी आयोगाच्या सचिव वंदना जैन यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना नोटीस बजावून संपूर्ण घटनेचा सविस्तर आणि वस्तुस्थिती दर्शक अहवाल पुढील 7 दिवसाच्या आत सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत। घटनेनंतर आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी संबंधित आश्रमशाळांना दिलेल्या भेटीचा आणि प्रत्यक्ष पाहणीचा संयुक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। तसंच भविष्यात अशा धक्कादायक घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनानं कोणती आपत्कालीन आणि प्रतिबंधात्मक सुरक्षा यंत्रणा राबवली आहे याचीही माहिती मागवण्यात आली आहे। बाल हक्क आयोगाच्या आक्रमक भूमिकेमुळे आता संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। कापसाला सध्याही मिळत असलेल्या उच्चांकी 9,500 रुपये क्विंटलपर्यंत भाव, त्यातच लेट लतीफ मान्सूनमुळे पेरण्या झालेल्या विलंब यासह इतर कारणांमुळे दशकात पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यात उच्चांकी 2.61 लाख हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झाली आहे। सरासरी क्षेत्राच्या तुलनेत किमान 11,000 हेक्टर क्षेत्र जास्त आहे, तर सोयाबीन पेरणीचं प्रमाण घटलं आहे। यावर्षी अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात कपाशीसाठी 2.5 लाख सरासरी क्षेत्र आहे। मात्र त्या तुलनेत सद्यस्थितीत 2,60,612 हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे। अद्याप अमरावती जिल्ह्यातील पेरणीचा अंतिम अहवाल व्हायचा आहे, त्यामुळे पुन्हा कपाशीचं क्षेत्र 5 ते 8,000 हेक्टरनं वाढण्याची शक्यता आहे। कपाशीचं क्षेत्र वाढल्यानं सोयाबीनच्या क्षेत्रात कमतरता आली आहे। सद्यस्थितीत सोयाबीनची 1,90,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे। दुबार पेरणीनंतर या पिकाचं क्षेत्र किमान 6 ते 8,000 हेक्टरनं वाढण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे। अमरावती जिल्ह्यात सद्यस्थितीत 6,80,000 हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 6,03,512 हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे। यावर्षी किमान 50 ते 60,000 क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे। यामध्ये आता रबीची पेरणी होणार असल्याचं वास्तव आहे। अमरावतीच्या वलगाव परिसरात संशयित चोरट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अंगाला तेल लावलेलं आणि अर्धनग्न अवस्थेत 6 संशयित व्यक्ती परिसरात फिरताना दिसले। माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत संशयित पसार झाले होते। अमरावतीच्या वलगाव येथील चांदूर बाजार मार्गावरील सतीनगर परिसरात संशयास्पद हालचालींची घटना समोर आली आहे। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अंगाला तेल लावलेल्या आणि अर्धनग्न अवस्थेतील सुमारे 6 पुरुष परिसरात फिरताना दिसले। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले, मात्र पोलिसांच्या येण्यापूर्वीच संशयित तेथून पसार झाले होते। या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वलगाव पोलीस करत आहे। आमच्या वलगाव इथे खूप चोराचा त्रास वाढलेला आहे आणि आजूबाजूने आमचे गावकरी पुरे रातपाण्यापासून जागून आले। त्यांना साऱ्या गावानं
अमरावती शहर पोलिसांनी सायबर तपासाच्या माध्यमातून मोठं यश मिळवलंय. यंदाच्या वर्षात हरवलेले, चोरीला गेलेले आणि लुटलेले तब्बल 377 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत 66,63,800 रुपये इतकी आहे. अमरावती शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी 2026 या वर्षात हरवलेले, चोरीला गेलेले आणि लुटलेले एकूण 377 मोबाईल फोन शोधून काढत त्यांच्या मूळ मालकाकडे सुपूर्द केले. पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलच्या मदतीनं सायबर पोलीस ठाणे आणि अमरावती शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनची एकूण अंदाजित किंमत 66,63,800 रुपये इतकी आहे. तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारे अमरावतीसह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच इतर राज्यांतूनही हे मोबाईल हस्तगत करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कसार आणि त्यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली. अमरावती शहर आयुक्तालयामध्ये जे आपले हरविलेले आणि गहाळ झालेले मोबाईल होते 377 मोबाईल, ते परत जे तक्रारदार होते, ज्यांचे मोबाईल हरवलेले होते, त्यांना आज परत देण्याचा प्रोग्राम इथे संपन्न झालेला आहे. एकूण 377 मोबाईल ज्यांची एकूण किंमत 65,63,800 रुपये आहे. इतके मोबाईल आज जे आपले जे शिकायत करताय किंवा जे आपले जे परिवादी आहे त्यांना आज परत करण्यात आलेले आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मारडा परिसरात शेती साहित्य चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. स्प्रिंकलरचे नोझल, मोटार, केबल आणि अन्य शेती साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटनांमुळे शेतकरी भयभीत झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. यंदा पावसाला झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांना स्प्रिंकलरच्या माध्यमातून पेरणी आणि पिकांना पाणी द्यावं लागत आहे. मोठ्या कष्टाने आणि उसनवारी करून शेतीची कामे सुरू केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता चोरीच्या घटनांचे नवे संकट उभे ठाकले आहे. तिवसा तालुक्यातील मारडा परिसरात शेतातील स्प्रिंकलरचे नोझल चोरीला गेल्याची घटना समोर आली. यापूर्वीही परिसरातील अनेक शेतांमधून स्प्रिंकलरचे नोझल, मोटार, केबल तसेच बॅटरीवर चालणाऱ्या झटका मशीनचे साहित्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय कौंडण्यपूर ते मारडा मार्गावर लॉक करून उभी केलेली नवीन दुचाकी ही चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे मारडा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेती साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी शेतकरी न्याय हक्क विचार मंच आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत तपास सुरू करून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. चोरीच्या घटनांना तातडीनं आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी न्याय हक्क विचार मंच आणि मारडा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड ते बेलोरा धामक मार्गावरील पुलाखाली 4 बकरे आणि 1 बोकड मृत अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात हा मृत्यू झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड ते बेलोरा धामक मार्गाखालील पुलाखाली 4 बकऱ्या आणि 1 बोकड मृतावस्थेत आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली. या जनावरांचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झाला असून हा हल्ला लांडग्यानं केला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागानं व्यक्त केला आहे. पशुपालक सुभाष मेश्राम हे सकाळच्या सुमारास आपल्या बकऱ्या चराईसाठी घेऊन गेले होते. त्यानंतर काही वेळासाठी ते शौचास गेले होते. परत आल्यानंतर 4 बकऱ्या आणि 1 बोकड दिसून आले नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता त्यांना पुलाखाली सर्व जनावरं मृतावस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे 21 जुलै रोजी येरड परिसरात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आता या 5 जनावरांचा फडशा वाघानं पाडला, बिबट्यानं पाडला की लांडग्यानं, असा संभ्रम निर्माण झाला आहे. 9 वाजता मी घरून बकऱ्या घेऊन आलो चिखला शिवारात आणि संडासला गेलो तर मला बकऱ्या काही दिसल्या नाही. तर मी इकडे तिकडे शोध घेतला तर मला पुलाखाली वाघानं मारल्या. अमरावती जिल्ह्यातील विष्णोरा गावातील जीर्ण पाण्याची टाकीचा प्रश्न अखेर निकाली लागला. ग्रामपंचायतीनं घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे ही धोकादायक टाकी जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. विष्णोरा येथील पाण्याची टाकी अनेक वर्षापासून जीर्ण अवस्थेत होती. टाकीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात घरं असल्यानं टाकी कधीही कोसळू शकते अशी भीती नागरिकांमध्ये होती. पावसाळ्यात तर या टाकीच्या जवळपास राहणं जीवावर बेतू शकतं अशी स्थिती निर्माण झाली होती.
नागरिकांच्या वारंवार मागणीनंतर अखेर ग्रामपंचायतीनं या धोकादायक टाकीला जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या मदतीनं ही जीर्ण टाकी पाडण्यात आली. टाकी पाडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे आभार मानले. तर पाणीपुरवठ्यासाठी लवकरच नवीन टाकी बांधण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे. तर जीर्ण टाकी पाडल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत शासकीय विद्यानिकेतन वसतिगृहात जनजागृती व सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपायुक्त भाग्यश्री बोरेकर यांनी डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन केलं आहे. अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय कीटजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत शासकीय विद्यानिकेतन वसतिगृहात कीटकजन्य आजार जनजागृती व सर्वसमावेशक आरोग्य तपासणी या संदर्भात शिबिर आयोजित करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपायुक्त भाग्यश्री बोरेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपायुक्त बोरेकर यांनी डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधासाठी आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळावा, घरातील पाण्याची भांडी रिकामी करून डासांची उत्पत्ती रोखावी असं आवाहन केलं. यावेळी डॉक्टर रुपेश खडसे यांनी डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा प्रसार, डासांच्या अळ्यांचे नियंत्रण तसेच गप्पी माशांचे महत्त्व याबाबत माहिती दिली. तर हैदर अली यांनी कीटकजन्य आजारांची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.